आज आपण बोलणार आहोत स्वतःची किंमत कशी वाढवावी याच्यावर. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही खास गुण असतात, पण स्वतःची व्हॅल्यू वाढवण्यासाठी केवळ गुण असणे पुरेसे नसते, तर त्या गुणांचा योग्य वापर करणे महत्त्वाचे असते. तर गुणांचा वापर कसं की तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही क्वालिटीज आहे, त्या तुम्ही फक्त आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता बाहेरही केल्या पाहिजे. म्हणजे जसं की ज्या गोष्टींना तुम्हाला जास्त अनुभव आहे किंवा तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता, त्या गोष्टी तुम्ही इतरांनाही सांगितल्या पाहिजे. किंवा एखादा जर तुम्ही काहीतरी बनवत असेल, एखादी कला तुमच्या अंगी असेल, तर ती जोपासावी. फक्त ती येते म्हणून कुठेतरी ती एका साईडला आपल्या मनाच्या कोपऱ्यात ठेवणं योग्य नाही. त्या गोष्टींना आपल्या जीवनात उतरवणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं तात्पर्य एवढाच की प्रत्येकाच्या अंगी काही ना काही वेगळी कला असते. कोणाला डान्समध्ये आवड असते, कोणाला पेंटिंगमध्ये, कोणाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, कोणाला स्पोर्टमध्ये, कोणाला ॲक्टिंगमध्ये, कोणाला सिंगिंगमध्ये. प्रत्येकाची एक वेगळी आवड असते, छंद असते. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे डान्स येत असेल तर तुम्ही डान्स करा. तुम्हाला जर छान प्रकारे जेवण बनवायला आवडत असेल तर तुम्ही नवनवीन रेसिपीज ट्राय करा. यानं काय होतं, तुम्ही म्हणाल की याच्यात दिवसभर तर बायकांचा याच्यामध्येच जातो. माहिती आहे, तुम्ही एक नवीन रेसिपी शिकला ना, तर त्यात तुम्हाला जो आनंद होतो ना, दुसऱ्यांना आनंदी करण्यापेक्षा तुम्हाला जो आनंद होतो त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही आज काहीतरी नवीन केलं आहे, काहीतरी नवीन शिकलात, दिवसाचा सुरुवात आणि शेवट तुम्ही चांगली केली, ह्याचा तुम्हाला एक समाधान असतो. आणि जेव्हा फक्त तुम्ही उठून फक्त घरातलं काही काम आवरून तसंच झोपून राहणार, तर तुमच्या मनाला एक गिल्ट वाटेल. तुम्हाला वाटेल की हे मी करायला नको पाहिजे होतं, दिवस माझा असाच वाया गेला. आणि मग आपला दिवसाचा शेवट झालेला असतो आणि परत सुरू होतं तेच बोरिंग रुटीन. त्याच्यामुळं काय करायचं, दररोज काहीतरी नवीन करायचं आहे. मला जो आवडतो आहे, जे आवडते ते मी नक्की करणार. आज मी काहीतरी नवीन ट्राय करणार, मी एखादी नवीन रेसिपीज बनवणार. जर वेळ असेल तर माझ्या आवडीची एखादी मूवी बघणार. मला जे काय आवडतं आहे त्याच्यावर मी आज काम करणार. हे आदल्या दिवशी लिहून एका नोट्स बनवून ठेवायची. उद्या तुम्हाला काय करायचं आहे याच्याबद्दलही आपण लिहून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आजकाल फोन आपल्याकडे आहे, तर फोनचा छान उपयोग आपण अशा प्रकारे करू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास असलेली व्यक्ती इतरांनाही प्रभावी वाटते. जर तुम्ही आत्मविश्वासी असाल, कोणतीही गोष्ट तुम्ही बिनधास्तपणे मांडू शकत असाल, तर इतरांवरही तुमचा इम्प्रेशन वाढतं. तुम्ही ज्या गोष्टींना छान ठामपणे सांगू शकतात, त्या प्रत्येकामध्ये त्या गोष्टी, त्या क्वालिटीज नसतात. त्याच्यामुळं कोणतीही गोष्ट ठामपणे मांडण्याची आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे. मग इतर लोकही आपली व्हॅल्यू करतील. आपण जर स्वतःच असं म्हणत असू ना, जर कोणी आपल्याला म्हणतं आहे तू आज छान दिसतेस हां, तर तुम्ही असं म्हणतात. खूप वेळा मी बघितलं आहे, जर कोणी आपल्याला सांगितलं की आज खूप छान दिसतेस, कोणी जर छान कॉम्प्लिमेंट आपल्याला दिलं, तर ते आपल्याला पचवता येत नाही. त्याच उलट आपण त्यांना काय म्हणत असतो, नाही नाही काहीच केलेलं नाही आहे, असंच आले मी, हे तेव्हाच घेतलेला, हा ड्रेस मी लोकल मार्केटमधून घेतलेला, असं तसं. त्याने आपली प्रशंसा केली आहे हे सुद्धा आपल्याला पचवल्या जात नाही. ह्या गोष्टींमुळे आपण कुठेतरी स्वतःची व्हॅल्यू कमी करतो, स्वतःची किंमत ओळखत नाही. ह्या गोष्टींमुळे समोरचा, जेव्हा आपणच स्वतःची किंमत करत नाही, तेव्हा इतरांपासून आपण काय अपेक्षा ठेवू शकतो, हो ना. आणि सतत नवनवीन गोष्टी शिका, ज्ञान आणि कौशल्य वाढत राहा. नवीन कौशल्य शिकण्याची तुमची किंमत आणि महत्त्व वाढतो. नवीन नवीन गोष्टी ज्या शिकल्या जातात, मग जशा मी सांगितल्या, नवनवीन गोष्टी ज्या तुमच्याकडून शिकणं होईल त्या नक्की शिका. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असंच टाईमपास करण्यापेक्षा किंवा सोशल मीडियावर स्क्रोल करत राहण्यापेक्षा काय काय नवीन तुम्हाला बघता येईल किंवा करता येईल याच्याकडे लक्ष द्या, त्यांना प्राधान्य द्या. वेळेचे महत्त्व ओळखा.
वेळेवर काम पूर्ण करणारी व्यक्ती सगळ्यांना आवडते. वेळेचे नियोजन करा आणि शिस्त पाळा. मेन म्हणजे ह्या गोष्टी लहानपणापासून आपल्याला शिकवल्या जातात की वेळेचं नियोजन आहे केलं पाहिजे, वेळेवर सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, आता तुम्ही म्हणाल की खूप सारा वेळ असतो, सकाळी मी जर 9ला उठले किंवा 10ला उठले काय होणार आहे, याच्यात तुमचं सगळा दिवसभर वाया जाणार आहे. जर सकाळी तुम्ही लवकर उठला, नियमितप्रमाणे जे काही तुमच्या डेली रुटीन आहे ते फॉलो करून व्यवस्थित तुम्ही सगळं मॅनेज केलं तर तुमचा खूप छान दिवस जाईल. जर तुम्हाला स्क्रीन टाईम तुमचं जास्त आहे तर जास्त करून अशा पालेभाज्या खाण्याचा प्रयत्न करा की ज्याच्यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल किंवा तुमच्या आरोग्याला आराम मिळेल. जेवढं होईल तेवढं स्क्रीन टाईम कमी करा. जर ऑफिसचे कामं असतील तर तिथून आल्यानंतर कदाचित टी व्ही, मोबाईल साईडला ठेवून निवांत बसा. स्वतःशी बोला, स्वतःशी विचार करायला भाग पाडा की काय करायचं आहे, काय राहिलं आहे माझ्या आयुष्यात. ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही जेव्हा प्राधान्य द्याल तर खूप साऱ्या गोष्टींपासून तुम्ही लांब जाल आणि लोकांच्या गर्दीपासून आपण जेव्हा एकांत बसतो तर आपण आपले छान असे मित्र बनून जातो. या गोष्टी मी स्वतः अनुभव केल्यात म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते. सकारात्मक विचार ठेवा. सकारात्मक दृष्टिकोनामुळे समस्या सोडवण्याची क्षमता वाढते आणि लोक तुमच्याकडं आकर्षित होतात. जेव्हा तुम्ही समाधानी असाल किंवा ज्या गोष्टींमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह घेतात तर लोकांचाही तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. स्वतःचा आदर करा. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा इतरही तुमचा आदर करतात. स्वतःच्या मतांना आणि भावनांना महत्त्व द्या. चांगले वागणे आणि संवाद कौशल्य, नम्रपणे बोलणे, इतरांचे ऐकणे आणि आदराने वागणे यामुळे तुमची प्रतिमा अधिक चांगली बनते. जर तुम्ही नेहमी कोणाची मदत करत असाल तर लोकांची तुमच्याकडे बघण्याची दृष्टिकोन छान होतो. जर कोणी गरजू व्यक्ती आहे त्यांची जर तुम्ही थोडीफार हेल्प केली तर त्यांच्या मनात जी भावना निर्माण होते ती एक वेगळीच असते आणि आपल्या मनाला एक एनर्जी मिळते की आपण आज काहीतरी चांगलं केलं आहे, याचं एक समाधान असतो. त्याचसोबत आरोग्याची काळजी घ्यायची आहे. निरोगी शरीर आणि निरोगी मन यामुळे आत्मविश्वास वाढतो. योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप घ्या. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाचा प्रभाव वेगळा असतो. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. यात सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की दुसऱ्यांकडे बघत बघत स्वतःकडेही लक्ष द्या. आज जर तुम्ही आरोग्याकडे लक्ष दिलं तर तुम्हाला उद्याच्याला डॉक्टरांकडे किंवा महागड्या गोळ्या ह्या सगळ्या गोष्टीच किंवा सर्जरीज याच्याकडे लक्ष देण्याची किंवा ह्या गोष्टींना सामोरे जाण्याची तुमच्याकडे वेळ येणार नाही. त्याच्यामुळे नेहमी ताजं खा, घरातलं अन्न खा, बाहेरच्या गोष्टी टाळा, जंक फूड टाळा. जेवढं होईल तेवढं घराच्याच गोष्टी, सकत आणि सोबर आहार घ्या. कसं असतं ना, फळं, सीझन वाईज फळं, कडधान्य, डाळी, पालेभाज्या ह्या सगळ्या गोष्टी आपण जेवढ्या प्रमाणात घेऊ तेवढंच चांगलंच असते. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. स्वतःची व्हॅल्यू वाढवणे म्हणजे इतरांपेक्षा श्रेष्ठ बनणे नाही तर कालच्या स्वतःपेक्षा अधिक चांगले बनणे होय. आत्मविश्वास, ज्ञान, शिस्त आणि सकारात्मकता यांच्या मदतीने प्रत्येक व्यक्ती स्वतःची किंमत आणि महत्त्व वाढवू शकतो. सगळ्या गोष्टी दुसऱ्यांसोबत कंपेअर करणं जेव्हा आपण सोडून देतो, माझ्या नशिबात एवढंच होतं, आता ह्याच्यापेक्षा मी काय चांगलं करू शकेल, काल जे होतं माझ्याकडे त्याच्यापेक्षा आज काय नवीन आहे माझ्याकडं किंवा आज मी नवीन काय करू शकतो याच्यावर भर द्या. सगळ्या गोष्टी मनासारख्या होत नाही. काही गोष्टी आपल्या आयुष्यात अपोजिट घडतात, म्हणजे ज्या आपल्याला नको आहेत ते आपल्या आयुष्यात चालू असतं. पण त्याही गोष्टींना चांगल्या प्रकारे आणि ठामपणे सामोरे जाणं यालाच एक चांगला व्यक्ती म्हणतात. स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवावी हे तर आज आपण बघितलंच,
पण ह्यासोबत आपण एक छान मनुष्य किंवा छान व्यक्ती आहोत ह्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. आपण कसं इतरांसोबत चांगलं राहू. कधी कधी असं होतं, खूप साऱ्या बायका जमलेल्या असतात आणि त्या गॉसिपमध्ये आपणही सामील होतो आणि मग सुरू होते एकमेकांच्या चुगल्या. आता चुगल्याच म्हणेल मी, कारण खूप साऱ्या गोष्टी ह्याच्यावर अवलंबून आहेत आणि आपण लेडीज याच्यामध्येच गुंतून राहतो. त्याच्यामुळे हे सगळं सांगणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. अशा लोकांसोबत बसा उठा की जे इतरांचं काय चाललं आहे याच्यापेक्षा आपण काय बेटर करू याच्याकडे लक्ष देतात. ह्याच लोकांसोबत तुमची मैत्री किंवा तुमचं फ्रेंड सर्कल फक्त असाच पाहिजे, तेव्हाच तुम्ही प्रगती करू शकाल. ह्या जर गोष्टी तुम्ही आपल्या मनात ठामपणे साठवून ठेवल्या तर आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होणार नाही. कितीही निगेटिव्ह गोष्टी असेल किंवा कितीही काही झालं आयुष्यात तर तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहाल. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर स्वतःची किंमत कशी वाढवावी हे आज आपण बघितलंच आहे. आय होप तुम्हाला माझे हे मोटिवेशन व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.